नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जय मॅथ्स अकॅडमी मराठी युट्यूब चॅनलवरती. आणि मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत 10वी गणित भाग 1 चा सराव संच 1.2. हा मित्रांनो या सराव संचाचा दुसरा भाग आहे. पहिल्या भागात मित्रांनो आपण पहिला प्रश्न आणि दुसऱ्या प्रश्नातली 3 गणितं बघित होती. राहिलेली 3 गणितं आपण या भागात बघणार आहोत. या सराव संचात आपल्याला मित्रांनो आलेखाने आपल्याला समीकरण सोडवायचे, त्यामुळं आपण डायरेक्ट आलेखाच्या वहीत ही गणितं सोडवणार आहोत. परंतु व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, आपल्या जय मॅथ्स अकॅडमी मराठी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया. तर चौथ्या गणितात काय सांगितलं मित्रांनो, बघा 3x वजा y बरोबर 2 आणि 2x वजा y बरोबर 3. आपण काय केलं, दोन समीकरणांसाठी दोन सारण्या तयार करून घेतल्या. आता आपण इथं x y x, y x y x, y बरोबर. आपण x चे सहगुणक घेऊयात. तुम्ही काय घेऊ शकता, आपण काय घेऊ 0 1 2. इथं पण काय घेऊ 0 1 आणि 2. हे आपण x चे सहगुणक घेतले. त्यानंतर आता आपण एक सॉल्व्ह करूयात. इथं आपण काय करू, x बरोबर 0 असताना आपलं समीकरण काय आहे, 3x वजा y बरोबर 2. 3x वजा y बरोबर काय आहे 2. तर आपण x ची किंमत टाकूयात. x ची किंमत किती आहे 0 वजा y बरोबर 2. 3 गुणिले 0 किती येणार आहे मग, तर 0 0 वजा y बरोबर 2. मग 0 वजा y म्हणजे किती, वजा y बरोबर 2. तर बघा 3 0 गुणले, कुठल्या पण संख्येला 0 गुणलं तर उत्तर 0 येतं. वजा y बरोबर 2 आलं. y बरोबर किती येणार आहे, वजा 2. त्यावेळेस आपण इकडचं चिन्ह बदलतो, त्यावेळेस इकडचं पण चिन्ह बदलायचं. म्हणजे किती आलं, हे वजा 2 म्हणजे किती 0 आणि वजा 2. त्यानंतर आता आपण काय करू, पुढचं सोडूयात. पुढच्या ह्याच्यात काय आहे, तर x बरोबर 1 असताना आपण सोडू. x बरोबर 1 असताना मग आपलं समीकरण काय आहे, 3x वजा y बरोबर 2. 3x वजा y बरोबर काय आहे 2 आहे बरोबर. त्यानंतर मग आता काय करू, 3x 3 आणि x ची किंमत किती 1 वजा y बरोबर 2. 3 1 3 वजा y बरोबर 2. मग 3 ला पलीकडे पाठवू, वजा y बरोबर 2 आणि 3 ला पलीकडे पाठवू. 3 इकडे अधिक होते, तिकडे काय होणार आहे वजा. वजा y बरोबर 2 वजा 3 म्हणजे किती, वजा 1. असं ज्यावेळेस असतं त्यावेळेस मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, म्हणजे 3तून 2 गेले आणि उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह. तर y बरोबर किती येणार आहे 1. इकडे y चं चिन्ह बदलतं, इकडे x चं पण आपण बदललं. 1 आलं म्हणजे काय आलं, 1 आणि 1 आलं. त्यानंतर मित्रांनो आता काय आहे, तर आता x ची किंमत किती आहे 2. मग आपलं समीकरण काय आहे, 3x वजा y बरोबर 2. 3 x ची किंमत 2 वजा y बरोबर 2. 3 2 6 वजा y बरोबर 2. 6 ला पलीकडे वाटू तर काय राहील, वजा y 2 वजा 6. इकडे अधिक होते, तिकडे गेल्यावर काय झालं वजा. वजा y बरोबर 2 वजा 6 म्हणजे वजा 4. 7 2 गेले 4 आणि उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह. y बरोबर किती येणार आहे 4, कारण y चिन्ह बदललं, 4चं पण चिन्ह बदललं. हे किती आलं 4. म्हणजे काय 2 आणि 4 हे आलं आपलं पहिल्या समीकरणासाठी. हे आले आपली सारणी. आपण काय घेतलं होतं, 0 1 आणि 2 घेतलेलं. त्यावेळेस आपलं काय आलं, वजा 2 1 आणि 4 आलं. तसंच सेम आता काय करू आपण या समीकरणासाठी करू. त्या समीकरणात आपण काय घेऊ, सुरुवातीला x बरोबर 0 असताना आता आपलं समीकरण काय आहे, 2x वजा y बरोबर 3. 2x वजा y बरोबर काय आहे 3 आहे. x ची किंमत काय आहे 0 ती टाकू. वजा y बरोबर 3. 2 गुणिले 0 म्हणजे किती 0 वजा y बरोबर 3. 0 वजा y म्हणजे किती, वजा y. वजा y बरोबर 3 म्हणजे y बरोबर किती येणार आहे, वजा 3 बरोबर. कारण इकडचं y चिन्ह बदललं, इकडचं पण चिन्ह बदलतं, ते वजा 3. 0, वजा 3 बरोबर. त्यानंतर x ची किंमत किती घेऊ आपण, x ची किंमत 1 असताना घेऊया. x ची किंमत 1 असताना काय होईल, आता समीकरण काय आहे, 2x वजा y बरोबर 3 बरोबर. मग 2 x ची किंमत 1 वजा y बरोबर 3. 2 1 2 म्हणजे 2 2 वजा y बरोबर 3. 2 ला पलीकडे वाटू, काय वजा y 3. 2 इकडे गेल्यावर काय होणार आहे, वजा 2. वजा y बरोबर किती राहील 1. y बरोबर किती होणार आहे मग, वजा 1 बरोबर. वजा 1 मग काय होईल, 1 वजा 1 होईल बरोबर. त्यानंतर आता x ची किंमत किती असताना 2 असताना, x ची किंमत 2 असताना आपलं समीकरण काय आहे, 2x वजा y बरोबर 3 बरोबर. त्यानंतर आता 2 x ची किंमत किती आहे 2 वजा y बरोबर 3 बरोबर. बेदोने किती 4 वजा y बरोबर 3. 4 ला पलीकडे पाठवूयात, म्हणजे काय होईल, वजा y बरोबर 3 वजा 4. 4 इकडे अधिक होते, तिकडे गेल्यावर वजा झाले. वजा y बरोबर वजा 1 बरोबर. 3 4 गेले वजा 1. y बरोबर किती येणार आहे 1. किती आलंय 1.
आपलं काय आलं 2 आणि 1. अशा पद्धतीने मित्रांनो आपण काय केलं, आपल्याला 2 समीकरणं दिली होती, त्याची आपण सारणी घेतली, त्याला एक्सच्या किमती आपण मानाने घेतल्या 0, 1, 2, इथं पण 0, 1, 2 मानाने घेतल्या आणि आपण एक्सच्या किमती टाकून वायच्या किमती काढल्या. अशा पद्धतीने भेटल्या. हे भेटल्यानंतर आपल्याला काय करायचंय, आलेख काढायचा आहे, बरोबर. तर मग आपण काय करू, आलेख काढूयात. तर आलेख काढण्यासाठी मित्रांनो आपण सुरुवातीला काय करतो, एक्स आणि वाय अक्ष काढून घेतो. आपण सुरुवातीला इथं काय करू, हा कुठला अक्ष असतो, खरा असतो वाय अक्ष. व्यवस्थित काढून घ्यायचा. याला काय म्हणू आपण, वाय अक्ष. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, एक्स अक्ष काढायचा आहे. इथं आपण एक्स अक्ष काढूयात. व्यवस्थित पट्टीने काढायचं मित्रांनो. हाताने कुठली रेष काढायची नाही. हाताने रेषा काढल्या व्यवस्थित तुमचं माप येणार नाही, तुमचं आन्सर चुकल. त्यामुळे व्यवस्थित पट्टीचा वापर करायचा. त्याला काय म्हणू आपण, एक्स अक्ष. आणि ग्राफ पेपरवरती कुठल्या पद्धतीचा पेनचा वापर करायचा नाही. त्यानंतर 0. इथं आपण काय लिहू, प्रमाण. प्रमाण दोन्ही अक्षावर 1 सेमी. 1 सेमी बरोबर 1 एकक. 1 सेमी बरोबर 1 एकक दोन्ही अक्षावरती. म्हणजे काय, तर इथं प्रत्येक ह्याच्यातलं अंतर किती असणार आहे, 1 1, 2, 3, 4, 5. इकडं पण आपण ह्याच्यात आता काय येणार आहे, -1, -2, -3, -4 आणि -5, बरोबर. त्यानंतर इकडे काय येणार आहे, 1, 2, 3, 4 आणि 5. इकडे काय येणार आहे, -1, -2, -3, -4 आणि -5, बरोबर. अशा पद्धतीने आपण हे लिहू, आपण एक्स आणि वाय अक्ष काढून घेतला. त्यानंतर आता आपलं पहिलं समीकरण काय, 3x - y बरोबर 2. त्याचे आपण निर्देशक आपण आपल्या आलेखावरती मांडू. ते काय, पाहिलं काय, 0 आणि -2. 0 आणि -2. बघा मागच्या गणितात मी सांगितलं होतं की ज्यावेळेस x ची किंमत 0 असते त्यावेळेस आपला सहगुणक कशावरती येतो, आपला निर्देशक कशावरती येतो, तो वाय अक्षावरती, बरोबर. x ची किंमत ज्यावेळेस 0 असते त्यावेळेस वाय अक्षावरती आणि y ची किंमत 0 असते त्यावेळेस x अक्षावरती. तर x ची किंमत 0 आहे, आपला वाय अक्षावरती आला, हा काय आला, 0 आणि -2. त्यानंतर पुढचा काय, 1 आणि 1. 1 इथं एक्सचा 1 आणि वायचा 1 म्हणजे तिथे येणार आहे, इथे येणार आहे 1 आणि 1. त्यानंतर तिसरा काय आहे, 2 आणि 4. 2 आणि 4 कुठे येणार आहे, हा एक्सचा 2 आणि इथं 4, तो कुठे येणार आहे, इथे येणार आहे, बरोबर. 2 आणि 4. अशा पद्धतीने मित्रांनो आपण 3 निर्देशक दिले. आता त्यातून काय करायचं, सरळ रेषा काढायची. व्यवस्थित एकदम सरळ रेषा काढायची. पट्टीचा वापर करायचा. पट्टीचा वापर नाही केला तुमचं आन्सर चुकणार आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित सरळ रेषा काढायची आणि या रेषेला जे समीकरणाचं नाव आहे ते द्यायचं. म्हणजे काय, 3x - y बरोबर 2. इकडे देऊ शकता, खाली देऊ शकता, कुठं पण द्या. झाली पहिली रेषा. त्यानंतर आता दुसऱ्या समीकरणासाठी दुसरी रेषा काढू. पहिला काय, निर्देशक 0 आणि -3. आता बघा x ची किंमत परत 0 आहे, म्हणजे तो कुठे येणार आहे, y अक्षावरती, म्हणजे तो इथे येणार आहे इथं. 0 आणि -3. 0 आणि 3 असतं तर इथं आलं असतं, 0 आणि -3 इथं. ज्यावेळेस x ची किंमत 0 असते त्यावेळेस तो y अक्षावरती येतो आणि ज्यावेळेस y ची किंमत 0 असते त्यावेळेस तो x अक्षावरती येतो. तर x ची किंमत 0 होती म्हणून तो y अक्षावरती आला. पुढचा काय, 1 आणि -1. 1 आणि -1 म्हणजे 1 आणि -1. तो कुठे येणार आहे, इथं येणार आहे, 1 आणि -1, बरोबर. त्यानंतर तिसरा कुठला आहे, 2 आणि 1. 2 आणि 1 म्हणजे इथला एक्सचा 2 आणि वायचा 1 म्हणजे कुठे येणार तो, इथं. 2 आणि 1 तो येणार इथं, म्हणजे काय, 2 आणि 1. अशा पद्धतीने मित्रांनो हे पण तिन्ही काढले आपण. यातून पण काय करायची, एक सरळ रेषा काढायची. बघा व्यवस्थित पट्टीचा वापर करून रेषा काढायची. आपण रेषा काढली. या रेषेला पण समीकरणाचं नाव आहे ते द्यायचं. काय समीकरणाचं नाव, 2x - y बरोबर 3. 2x - y बरोबर 3 आहे. त्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, की हे दोन्ही बिंदू, या दोन्ही रेषा ज्या बिंदूत एकमेकांना छेदतात म्हणजे इथं, ते असतात आपले, ते असते आपल्या या समीकरणाची उकल असते, बरोबर. मग हे कुठे छेदतात एकमेकांना, तर बघा एक्सचा किती, -1 आणि वायचं किती, -5. म्हणजे काय, -1 आणि -5, बरोबर. आपण काय काय लिहू, दिलेल्या रेषेचे छेदनबिंदू. छेदनबिंदू म्हणजे काय, एकमेकांना कुठे छेदतात. छेदनबिंदू काय आहेत, -1 आणि -5. एक्सचा काय, -1 आणि वायचा -5. -1 आणि -5 आहेत.
मग इथं काय लिहू आपण की म्हणून दिलेल्या समीकरणाची उकल काय आहे -1 आणि -5 आहे. अशा पद्धतीने मित्रांनो गणित आपल्याला सॉल्व्ह करायचं होतं. 2 समीकरणं दिली त्यासाठी आपण एक्सच्या किमती घेतल्या, वायच्या काढल्या. अशा पद्धतीने आपण आलेख काढला, ज्या दोन रेषा एकमेकांना जिथं छेदतात ते आपण छेदनबिंदू लिहिले. अशा पद्धतीने मित्रांनो हे सॉल्व्ह करायचंय. कुठलाही तुम्हाला डाऊट असेल आलेख काढण्याबाबत किंवा निर्देशक काढण्याबाबत कुठलाही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा. जर तुम्हाला हे समजलं असेल तर नोट डाऊन करून घ्या. मित्रांनो 5व्या गणितात आपल्याला काय सांगितलंय 3x - 4y = 7 आणि 5x - 2y = 0 ही दोन समीकरण दिली आहेत. त्यासाठी आपण दोन सारणी तयार करून घेतल्या. आता काय करणार आहे आपण x च्या किमती मनाने घेणार आहे. x च्या किमती काय घेतोय तुम्ही -1 1 आणि 3 आणि इथं काय घेतो -2 0 आणि 1. तुम्ही काय पण मनाने घेऊ शकता. या किमती घेतल्या -1 1 आणि 3 ह्या पण घेऊ शकता, तुम्ही मनाने पण घेऊ शकता. तर त्यानंतर आता आपल्याला काय करायचंय y च्या किमती काढायच्या. बघा सुरुवातीला काय असणार आहे x बरोबर काय असणार आहे -1 x बरोबर -1 असताना तर आपण काय करू 3x - 4y = -7 हे आपलं समीकरण 3x - 4y = -7. x ची किंमत टाकू 3 कंसात -1 -4y = -7. 3 गुणिले -1 म्हणजे किती -3 -4y = -7. आता -3 ला पलीकडे पाठवू मग -4 y येणार आहे -4y = -7 -3 ला पलीकडे पाठवलं काय येणार आहे +3 -4y = -7 + 3 म्हणजे -4 y बरोबर आता हे -4 ला पलीकडे पाठवू -4 गुणिले तिकडे गेल्यावर भागिले y बरोबर किती येणार आहे 4/4 म्हणजे 1 बरोबर आणि वजा भागाकार अधिक होतो म्हणून इथं काय आलं y आपलं 1 आलं. म्हणजे आपले पहिलं निर्देशक काय आले -1 आणि 1. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला पहिलं भेटलं. त्यानंतर आता x ची किंमत किती असताना 1 असताना आपण काय करू 3x - 4y = -7 हे आपलं समीकरण आहे. x ची किंमत टाकू 1 - 4y = -7 3 गुणिले 1 म्हणजे 3 -4y = -7 मग 3 ला पलीकडे पाठवू -4y = -7 -3 -4y = -7 आणि -3 किती -10 बरोबर -10 आलं आपलं -4y = -10. आता y ची किंमत काढायची आपल्याला -10 - 4 बरोबर -4 गुणिले तिकडे गेल्यावर भागिले y ची किंमत किती येणार आहे कितीचा भाग लागेल 4 दुने 8 बरोबर भागाकार केला आपला तर किती येणार आहे 4 दुने 8 2 बरोबर 4 दुने 8 बरोबर राहिले 2 मग काय येणार आहे पॉईंट 4 पंचे 20 म्हणजे किती येणार 2.5. जर मला असा भागाकार समजत असेल तर तुम्ही सेपरेट इथं करूयात आपण 10 भागिले 4 4 दुने 8 व्हायला 8चा भागाकार लागला बरोबर मग किती आलं राहिलं 2 तर 2 4 पेक्षा लहान आहे मग आपण काय करणार 4च्या पुढे 0 घेतो ज्यावेळेस 4च्या पुढे 0 घेतो त्यावेळेस इथं पॉईंट येतो बरोबर 4 पंचे 20 4 पंचे 20 म्हणजे 0 येणार बरोबर. अशा पद्धतीने किती येणार 2.5 आणि वजाचा भागाकार अधिक होतो म्हणून इथं किती आलं 2.5 आलं 1 आणि 2.5 आलं आपल्या दुसरी किंमत बरोबर. त्यानंतर x ची किंमत 3 टाकू आपण आपलं समीकरण काय आहे 3x - 4y = -7 3 x ची किंमत 3 -4y = -7 3 त्रिक 9 -4y = -7 9 ला पलीकडे पाठवू ते काय राहील 4y बरोबर -7 -9 9 इकडे अधिक तिकडे गेल्यावर वजा झालं -4y = 9 आणि 7 किती होतात -16 9 आता -4 ला पलीकडे पाठवू -16 भागिले -4 y किती येणार आहे 4 चूक 16 वजाचा भागाकार अधिक होतो y आला इथं 4 आता काय आलं 3 आणि 4 आलं बरोबर. अशा पद्धतीने मित्रांनो आपण y च्या किमती काढल्या. आता आपण दुसऱ्या समीकरणासाठी बघूयात. दुसऱ्या समीकरणात बघा काय दिले आपल्याला दुसऱ्या समीकरणात आपल्याला x बरोबर -2 पहिली किंमत x बरोबर -2 समीकरण काय आपलं 5x - 2y = 0 बरोबर 5x - 2y = 0 5 - 2 x ची किंमत -2 आहे -2y = 0 5 दोन्ही किती येणार आहे -10 -10 बरोबर सॉरी -10 - 2y = 0 -10 ला पलीकडे पाठवू -2y = -10 अधिक पलीकडे गेल्यावर काय येणार आहे 0 अधिक
10 होणार आहे बरोबर. वजा 10 तिकडे गेल्यावर अधिक 10 झाले. वजा 2y बरोबर 0 अधिक 10 म्हणजे किती 10. मग आता 2 ला पलीकडे पाठवूयात. वजा 2 म्हणजे किती 10 भागिले वजा 2. y बरोबर किती येणार आहे 2 × 10. धन आणि ऋणाचा आकार ऋण होतं म्हणून वजा 5 आलं. बरोबर. आपले निर्देशक काय आले वजा 2 आणि वजा 5 आले. बरोबर. अशा पद्धतीने मित्रांनो आता आपण दुसरं सोडूया. दुसऱ्यात x ची किंमत किती आहे 0. मग 5x वजा 2y बरोबर 0. बरोबर. 5x ची किंमत किती आहे 0 वजा 2y बरोबर 0. 5 गुणिले 0 कुठल्याही संख्येला 0 भागलं तर किती येतं 0. 0 वजा 2y बरोबर 0. 0 वजा 2y म्हणजे किती वजा 2y बरोबर 0. आता आपल्याला काय करायचंय की वजा 2 ला पलीकडे पाठवायचंय. y बरोबर वजा 2 इथं कसं ते गुणिले तिकडे गेल्यावर भागिले. मग y बरोबर वजा 2 0 ला भागल्यावर किती येणार आहे 0. म्हणून काय आलं इथं 0. दोन निर्देशक काय आले आपले 0 आणि 0 आले. बरोबर. तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल की आपण 5 गुणिले 0 केलं किती आलं 0. 0 म्हणजे 0 वजा 2 म्हणजे वजा 2y बरोबर 0 आणि 0 भागिले वजा 2 बरोबर म्हणजे किती येणार आहे 0 येणार आहे. म्हणून x आणि y ची किंमत किती आल्या आपल्या 0 0 आल्या. आता x ची किंमत किती टाकू आपण 1 टाकू. इथे 1 घेतलंय बरं. मग 5x वजा 2y बरोबर 0. 5 x ची किंमत किती 1 वजा 2y बरोबर 0. बरोबर. 5 गुणिले 1 म्हणजे किती 5 वजा 2y बरोबर 0. 5 ला पलीकडे पाठवू. वजा 2y बरोबर अधिक 5 तिकडे गेल्यावर काय होणार आहे वजा 5. वजा 2y बरोबर 0 वजा 5 म्हणजेच वजा 5. y बरोबर वजा 5 भागिले वजा 2. वजा 2 गुणिले इकडे आल्यावर काय झाले भागिले झाले. y बरोबर काय येणार आहे तर 5 ला जर 2 ने भागलं तर किती येतं 2.5 येतं. बरोबर. 2 2 5 म्हणून 5 आणि वजा वजा प्रकार अधिक होतो म्हणून किती आलं 2.5. म्हणजे आपलं निर्देशक काय आले 1 आणि 2.5. बरोबर. 1 आणि 2.5 आले. अशा पद्धतीने मित्रांनो आपण दोन्ही समीकरणं होती त्याच्या x च्या किमती घेऊन y च्या किमती काढल्या आणि आपले निर्देशक काढले. आता आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला काढायचा आहे आलेख. बरोबर. तर मित्रांनो आता बघा आपण इथं ऑलरेडी x अक्ष आणि y अक्ष काढून घेतला. आपला वेळ वाचवण्यासाठी प्रमाण पण लिहून घेतले. आपण काय करतो x अक्ष काढतो y अक्ष काढतो असे निर्देशक घेतो. प्रमाण लिहिले दोन्ही अक्षावर x बरोबर 1 1. हे आपण मागच्या गणितात पण बघितले. तुम्हाला समजलं असेल. जर कसं काढायचं ते समजत नसेल तर मागच्या गणितांमध्ये बघा की आपण हे कसं इथपर्यंत कसं काढतो. आपण वेळ वाचवण्यासाठी हे काढून घेतले. आता आपण डायरेक्ट काय करू पहिले समीकरणाचे निर्देशक देऊ. म्हणजे काय वजा 1 आणि 1. वजा 1 आणि 1 कुठे येणार आहे हा x चा वजा 1 आणि y चा 1 म्हणजे तो कुठे येणार आहे इथं. म्हणजे काय आलं इथं काय येणार आहे वजा 1 आणि 1. त्यानंतर पुढचा काय आहे 1 आणि 2.5. 1 x चा आहे आणि y चा 2.5 म्हणजे इथं x चा 1 आणि y चा 2 आणि 2.5 म्हणजे तो इथं मध्ये येणार आहे. बरोबर. इथं कारण 2 आणि 3 च्या मध्ये इथं 2.5 असणार आहे म्हणजे 1 आणि 2.5 इथं येणार आहे. 1 आणि 2.5. बरोबर. बघा इथं चुकायचं नाही. 2 आणि 3 च्या मध्ये इथं 2.5 असणार आहे आणि हा x चा 1 आणि y चा 2.5 म्हणून तो इथं येणार आहे. त्यानंतर तिसरा काय आहे 3 आणि 4. 3x चा y चा 4 म्हणजे तो कुठे येणार आहे इथं 3 आणि 4. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला पहिल्या समीकरणाचे निर्देशक आपण देऊन घेतले आणि त्यातून आता काय करू आपण रेषा काढूयात. बघा व्यवस्थित रेषा काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मित्रांनो रेषा काढून घ्यायची आहे. त्याला नाव द्यायचंय काय समीकरणाचं नाव आपलं 3x वजा 4y बरोबर वजा 7. 3x वजा 4y बरोबर वजा 7. अशा पद्धतीने आपण पहिली रेषा काढून घेतली. त्यानंतर आता आपल्याला काय करायचंय दुसरी रेषा काढायची. त्याचे सहगुणक काय आहेत वजा 2. इथं बघितलं तर वजा 2 आणि वजा 5. वजा 2 आणि वजा 5 कुठे असणार आहे वजा 2 आणि वजा 5 म्हणजे ते इथं असणार आहे. बरोबर. x चा वजा 2 आणि y चा वजा 5. वजा 2 आणि वजा 5. बरोबर. दुसरा काय आहे 0 आणि 0. 0 आणि 0 म्हणजे तो इथंच असणार आहे. बरोबर. 0 आणि 0. आणि तिसरा काय असणार आहे मित्रांनो तिसरा काय आहे 1 आणि 2.5. 1 आणि 2.5 म्हणजे तो इथं ऑलरेडी आहे 1 आणि 2.5. 1 आणि 2.5 तो आपण लिहून घेतला. आता आपण काय करू यातून रेषा काढून घेऊयात.
व्यवस्थित सरळ रेषा काढायची पट्टीने, हाताने कुठली रेषा काढायची नाही. आणि हे रेषेला नाव देऊ. त्या समीकरणाचं काय नाव आहे? 5x - 2y बरोबर 0. 5x - 2y बरोबर 0. एकमेकांना कुठे छेदताय तर 1 आणि 2.5 मध्ये. 1 आणि 2.5 मध्ये. बरोबर. मग आपण काय लिहिणार आहे? दिलेल्या रेषेचे छेदनबिंदू काय असणार आहेत? 1 आणि 2.5 आहेत. बरोबर. म्हणून आता इकडे जागा नाही म्हणून मी इकडे लिहितो. दिलेल्या समीकरणाची उकल 1 आणि 2.5 होईल. बरोबर. अशा पद्धतीने मित्रांनो हे 5 गणित सोडवायचं होतं. आपल्याला काय दिलं तर आपल्याला 2 समीकरणं दिली. आपण x ची किमती घेतल्या, त्यावरून आपण y ची किमती काढल्या. त्यानंतर आपण आलेखात दोन्ही रेषा काढल्या. जे आपण बिंदू आले होते त्याच्यावर दोन्ही रेषा काढल्या आणि त्या इथं एकमेकांना छेदता येते 1 आणि 2.5 मध्ये. तेच काय असतात? आपले छेदनबिंदूचे निर्देशक किंवा समीकरणाची उकल असते. ते आपण लिहून घेतलं. तर मित्रांनो हे 5व्या गणितात तुम्हाला काही समजलं नसेल, कुठलं कॅल्क्युलेशन समजलं नसेल किंवा आलेखात कसं काढायचं ते समजलं नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि जर समजलं असेल तर तुम्ही हे नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर मित्रांनो आता आपण 6वं गणित बघूयात. हे शेवटचं गणित आहे. याच्यात बघा मित्रांनो काय दिले? 2x - 3y बरोबर 4 आणि 3y - x बरोबर 4 हे आपल्याला गणित दिले. त्यानंतर आता आपण x च्या किमती घेऊयात. x च्या किमती काय घेऊयात आपण? बघा, -1, 2 आणि 5. आणि इथं काय घेऊयात? -4, -1 आणि 2. अशा पद्धतीने मित्रांनो आपण किमती घेऊयात. तुम्ही तुमच्या मनाने कुठल्याही किमती घेऊ शकता. आपण इथं काय घेतल्या? की -1, 2 आणि 5. आणि दुसऱ्या काय घेतल्या? -4, -1 आणि 2. आता आपण एक सॉल्व्ह करूयात. x बरोबर -1 असताना पहिलं समीकरण काय आपलं? 2x - 3y बरोबर 4. 2x - 3y बरोबर 4 हे समीकरण आहे. x ची किंमत किती आहे? -1 - 3y बरोबर 4. 2 गुणिले -1 म्हणजे किती? -2 - 3y बरोबर 4. -2 ला पलीकडे पाठवू. इकडे -3y राहिली अशीच. 4 - 2 पलीकडे गेल्यावर काय झाले? +2. मग -3y बरोबर 4 आणि 2 किती? 6. आणि आता -3 ला पलीकडे पाठवू. तर y ला त्या गुणिले आहेत. मग तिकडे गेल्यावर काय होणार? भागिले. मग 6 भागिले -3. y ची किंमत किती आली? तर 3 दुणे 6 म्हणजे -2. 3 दुणे 6 आणि उत्तराला धन आणि ऋण असल्यावर उत्तराला ऋण चिन्ह येतं. मग y ची किंमत किती आली? -2. -1, -2 हे आलं x बरोबर -1 असताना. आता x बरोबर 2 असताना. x बरोबर 2 असताना समीकरण काय आपलं? 2x - 3y बरोबर 4 हे समीकरण आहे आपलं. इथं आपण किंमत टाकू. बेदोनी किती होणार आहे? 4 - 3y बरोबर 4. 4 ला पलीकडे पाठवू. 4 अधिक तिकडे गेल्यावर वजा. 4 - 4 किती? 0. आता -3 ला पलीकडे पाठवू. 0 भागिले -3 बरोबर. 0 भागिले -3 म्हणजे किती? 0 ला किती ने भागलं तरी काय येणार आहे? 0. मी इथं काय आलं? 0. आणि 0 ला काय कुठलंच ऋण किंवा धन चिन्ह नसतं म्हणून 0 आहे तसं लिहायचं. बरोबर. त्यानंतर आता आपल्याला x बरोबर आता आपण काय करू? इथंच लिहूयात. x बरोबर किती असताना? तर 5 असताना. बरोबर. x बरोबर 5 असताना आपलं समीकरण काय आहे? 2x - 3y बरोबर 4. 2x - 3y बरोबर 4. 2 5 कारण x ची किंमत 5 आहे. -3y बरोबर 4. 2 पंचे 10 -3y बरोबर 4. 10 ला आता काय करू आपण? पलीकडे पाठवूयात. -3y बरोबर 4 -10. 10 इकडे अधिक होते तिकडे गेल्यावर वजा झाले. -3y बरोबर 4 - 10 म्हणजे किती? -6. कारण एक संख्या धन एक संख्या ऋण आहे त्यावेळेस त्यांची वजाबाकी होते आणि उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे 10 4 गेले 6. उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणून -6. मग y बरोबर आता -3 ला पलीकडे पाठवू. -3 इकडे गुणिले तिकडे आल्यावर भागिले झाले. 3 दुणे 6. ऋणचा भागाकार धन होतो. मग इथे किती आलं? 2 आलं. किती आलं? 5 आणि 2 आलं. बरोबर. अशा पद्धतीने मित्रांनो आपण पहिली सारणी पूर्ण केली. x च्या किमती -1, 2, 5 घेतल्या. त्यानंतर आपण सॉल्व्ह केल्यानंतर y ची किमती ह्या भेटल्या. त्यानंतर आता आपण हे समीकरण सोडवूया. इथं काय करू आपण? x ची किंमत काय पहिली? -4 घेतली आपण. समीकरण काय आपलं? 3y - x बरोबर 4. बरोबर. 3y - x बरोबर 4 हे समीकरण आहे आपलं. आता आपण काय करूयात की
याला तुम्ही सरळ करून पण लिहू शकता किंवा असं पण डायरेक्टली सॉल्व्ह करू शकता. एक्स आणि वायच्या स्वरूपात लिहू शकता, डायरेक्टली पण असं सॉल्व्ह करू शकता. 3y वजा x ची किंमत किती आहे आता वजा 4 ती कंसात तुम्ही 4. 3y बरोबर आता वजा वजाचं काय होणार आहे अधिक 4 बरोबर 4. 3y बरोबर आता 4 ला पलीकडे वाटू 4 वजा 4. 3y बरोबर 4 वजा 4 म्हणजे किती 0. मग आता y 3 ला पलीकडे वाटू y बरोबर 0 भागिले 3. तर बघा 0 भागिले 3 म्हणजे किती येणार आहे परत y बरोबर किती येणार आहे 0 येणार आहे, कारण 0 ला किती पण भागलं तरी 0च भागलं म्हणजे इथं किती आलं 0 वजा 4 0 बरोबर. त्यानंतर y ची किंमत आता किती घेऊ सॉरी x ची किंमत किती घेऊ इथं वजा 1. x ची किंमत वजा 1 घेऊ बरोबर. x बरोबर वजा 1. आपलं समीकरण काय आहे 3y वजा x बरोबर 4. बघा मागे पुढे दिलं तर कन्फ्युज व्हायचं नाही, व्यवस्थित सॉल्व्ह करायचं स्टेप बाय स्टेप. 3y बरोबर 3y वजा x ची किंमत किती आहे वजा 1 बरोबर 4. 3y वजा वजा काय होणार आहे अधिक 1 बरोबर 4. मग 3y बरोबर किती येणार आहे 1 ला पलीकडे पाठवू 4 अधिक सॉरी 4 4 काय येणार आहे इथं 4 अधिक नाही येणार 1 अधिक तिकडे गेल्यावर काय येणार आहे वजा 4 वजा 1 येणार आहे बरोबर. 3y बरोबर 4 वजा 1 म्हणजे 3. मग y बरोबर 3 ला पलीकडे पाठवू आता 3 भागिले 3. y बरोबर किती येणार आहे 1. y किती आला आपला 1 आला म्हणजे काय वजा 1 आणि 1. त्यानंतर आता आपण शेवटचं सॉल्व्ह करूयात. बघा शेवटच्या मध्ये x ची किंमत किती आहे तर x ची किंमत आहे 2. मग काय येणार आहे आपलं समीकरण काय आहे 3y वजा x बरोबर 4. 3y वजा x ची किंमत 2 बरोबर 4. 3y 2 ला पलीकडे वाटू 4 वजा 2 पलीकडे गेल्यावर काय येणार आहे अधिक 2 बरोबर. मी इथे सोडवतो वरती 3y बरोबर 4 आणि 2 किती 6. y बरोबर 3 ला पलीकडे वाटू 6 भागिले 3. y बरोबर किती येणार आहे तर 3 1 3 3 2 6. y बरोबर किती आलं 2 आलं 2,2 बरोबर. अशा पद्धतीने मित्रांनो आपण दोन्ही पण सारण्या पूर्ण केल्या. एक्सच्या किमती आपण घेतल्या आणि वायच्या किमतीची समीकरण सॉल्व्ह करून वायच्या पण किमती आपण भेटवल्या. हे केल्यानंतर आपण काय करतो आता आपण आपल्याला आलेख काढायचा आहे बरोबर. आता आपण मग आलेख काढूयात. आलेख काढण्यासाठी बघा काय काय लागतं आपल्याला एक्स अक्ष वाय अक्ष आणि एक्स अक्ष आपण काढून घेतला. त्यावरती आपण हे पण निर्देशक पण लिहून घेतले. एक्स अक्षावरती हे एक शून्याच्या इकडं धन आणि इकडं ऋण, इकडं ऋण आणि इकडं वायचे धन आणि ऋण अशा पद्धतीने आपण लिहून घेतले. हे जर तुम्हाला समजत नसेल तर आपण पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या गणितात आपण हे पण काढून दाखवले. इथं वेळ वाचवण्यासाठी आपण डायरेक्टली काढून ठेवले. त्यानंतर आपण प्रमाण देतो दोन्ही अक्षावर एक सेम बरोबर 1 1 म्हणजे प्रत्येकातलं अंतर 1 1 1 1 प्रत्येक एक सेमीतलं अंतर 1 1 आहे म्हणून आपण दोन्ही अक्षावर एक सेमी बरोबर 1 1 हे प्रमाण अतिशय महत्वाचं आहे. हे तुम्हाला लिहिणं अतिशय गरजेचं आहे, कारण तुम्हाला 1 मार्क या प्रमाणावरती असतो बरोबर. त्यानंतर आता आपण पहिल्या आपल्या समीकरणाचे ते निर्देशक लिहून घेऊयात. ते काय आहे वजा 1 आणि वजा 2. वजा 1 आणि वजा 2 म्हणजे एक्सचा वजा 1 आणि वायचा वजा 2 म्हणजे तो इथे येणार आहे. काय आला वजा 1 आणि वजा 2 वजा 1 वजा 2. त्यानंतर दुसरा काय आहे 2 आणि 0. 2 आणि 0 आता इथं वायची किंमत 0 आहे. ज्यावेळेस वायची किंमत 0 असते त्यावेळेस तो येतो एक्स अक्षावरती म्हणजे कुठे येणार आहे इथं 2 आणि 0. 2 आणि काय आला 0 आला. त्यानंतर मित्रांनो तिसरा काय आहे 5 आणि 2. 5 आणि 2 इथं कुठे येणार आहे तो इथं 5 आणि 2 अशा पद्धतीने आपण पहिले याचे तिन्ही निर्देशक लिहून घेतले 5 आणि 2. त्यानंतर आपण त्याच्यातून रेषा काढून घेऊयात. व्यवस्थित पट्टीने रेषा काढायची बरोबर. हाताने कुठलीही रेषा काढायची नाही किंवा पेनचा पण कुठला पण वापर करायचा नाही. व्यवस्थित पट्टी घ्यायची, पट्टीने व्यवस्थित रेषा काढायची. रेषा काढली आपण त्या रेषेला समीकरणाचं नाव द्यायचं. समीकरणाचं नाव काय आपल्या 2x वजा 3y बरोबर 4. 2x वजा 3y बरोबर 4 हे आपल्या समीकरणाचं नाव आपण त्या रेषेला दिलं. त्यानंतर आता दुसऱ्या रेषेचे निर्देशक काय आहेत वजा 4 आणि 0. वजा 4 आणि 0 म्हणजे इथं वायचा निर्देशक 0 आहे. ज्यावेळेस वायचा निर्देशक 0 असतो त्यावेळेस आपला बिंदू एक्स अक्षावरती येतो म्हणजे तो इथे येणार आहे वजा 4 आणि 0. वजा 4 आणि 0 ज्यावेळेस वायचा 0 असतो त्यावेळेस एक्स अक्षावर येतो, एक्सचा 0 असतो त्यावेळेस वाय अक्षावरती येतो बरोबर. त्यानंतर दुसरं काय वजा 1 आणि 1
बरोबर. वजा 1 आणि 1, वजा 1 आणि 1 तो इथं येणार आहे इथं, वजा 1 आणि 1 बरोबर. त्यानंतर तिसरा काय आहे 2 आणि 2, 2 एक्सचा 2 आणि वायचा 2, म्हणजे तो येणार इथं, एक्सच्या पुढे बघायचं आणि वायच्या पुढे बघायचं, 2 आणि 2, 2 आणि 2. अशा पद्धतीने मित्रांनो तिन्ही निर्देशक आपण लिहून घेतले. ह्यातून जाणारी आपल्याला रेषा काढायची, बरोबर. बघा रेषा व्यवस्थित पट्टीने काढायची, रेषा चुकायचं नाही अजिबात, हाताने काढायची नाही रेषा, पट्टीचा वापर करायचा, पेन्सिलचा वापर करायचा, तिन्ही बिंदूतून जाणारी रेषा काढायची, बरोबर. तिन्ही बिंदूतून जाणारी व्यवस्थित रेषा काढायची. 2 बिंदूतून जाईल अशी नाही काढायची, कमीत कमी तिन्ही बिंदूतून ती गेली पाहिजे आणि ते एकमेकांना कुठे चित्ते इथं. इथले निर्देशक काय आहेत मग, हा काय आहे 8 एक्सचा, वायचा काय आहे 4 आहे, 8 आणि 4, 8 आणि 4, म्हणजे आपलं काय आलं इथं छेदन बिंदूचे निर्देशक किती 8 आणि 4, एक्सचा 8 आणि वायचा 4 आहेत. म्हणून दिलेल्या समीकरणाची उकल काय होईल 8 आणि 4 होईल. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला हे सॉल्व्ह करायचं होतं. हे आपल्या सराव संच 1.2 मधलं शेवटचं गणित होतं. तुम्हाला जर कुठलं गणित समजलं असेल किंवा या गणितात कुठला डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जय मॅथ्स अकॅडमी मराठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.